पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पाहूया. जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 ऑगस्टला. प्रश्न 2, दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे रीना सोनोवाल कोवुली यांची. प्रश्न 3, जागतिक छायाचित्रण दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 19 ऑगस्टला साजरा करण्यात आला. प्रश्न 4 पाहूया. हाकाइंडे हिचिलेमा यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे झांबिया देशाचे. प्रश्न 5, 16वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे आयोजित केली जात आहे? तर ती पुणे इथे आयोजित केली जात आहे. प्रश्न 6, स्वातंत्र्य दिन 2026 रोजी कोणत्या राज्य पोलीस दलाला सर्वाधिक शौर्य पदके मिळाली आहेत? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यातील पोलिसांना. छत्तीसगड राज्याची राजधानी आहे नवा रायपूर. मुख्यमंत्री आहेत छत्तीसगड राज्याचे विष्णुदेव साई व राज्यपाल आहेत रामेन डेका. प्रश्न 7, कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऋषभ पंत हे. प्रश्न 8, केंद्र सरकारच्या स्वातंत्र्य दिनाच्या सन्मान यादीत महाराष्ट्र पोलीस आणि विविध सुरक्षा दलांमधील किती जवानांना पदके जाहीर करण्यात आली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 82 जणांना. प्रश्न 9 पाहूया. नुकताच साजरा झालेला ओणम हा सण कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 10, देशात सर्वात कर्जबाजारी राज्य यादीत सर्वात अव्वल राज्य कोणते ठरलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य हे सर्वात कर्जबाजारी राज्य झाले आहे. प्रश्न 11, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची अलीकडेच कोणत्या राज्यात इलेक्टोरल लिटरसी क्लब 2.0 सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये सुरू केलेला आहे ज्ञानेश कुमार यांनी. प्रश्न 12 पाहूया. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 21 फूट उंच पुतळा अलीकडेच कुठे अनावरण करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे चित्तोडगड इथे. प्रश्न 13, सेमिकॉन इंडिया 2026 या नावाने सेमीकंडक्टर उद्योगाचे प्रदर्शन अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आले होते? तर ते नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. प्रश्न 14 पाहूया. पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुवेंदू अधिकारी. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता व राज्यपाल आहेत आर.एन. रवी हे. प्रश्न 15, 2026 मध्ये कोणते भारतीय शहर बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे? तर ते नवी दिल्ली हे शहर आहे. प्रश्न 16 पाहूया. दिल्ली खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तिलक राज कटारिया यांची. प्रश्न 17, ऑगस्ट 2026 मध्ये फाल्कन 9 च्या 2 प्रक्षेपणांमधील सर्वात कमी कालावधीचा कोणता नवीन विक्रम स्पेसएक्सने स्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे 38 मिनिटांमध्ये. प्रश्न 18 पाहूया. जनप्रिय नेता व्यंकय्या नायडू उदयगिरी ते राष्ट्रपती हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ज्याचे नुकतेच प्रकाशन झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे आचार्य यार्लगड्डा लक्ष्मी प्रसाद यांनी. प्रश्न 19, जल जीवन मिशन कधी सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 2019 ला. प्रश्न 20 पाहूया. वैरी वामन मगल ड्रोन प्रशिक्षण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 21 तुमच्यासाठी. सलग दुसऱ्यांदा ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे विजेतेपद कोणी जिंकले? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, भारतातील पहिल्या खासगी ब्रँडच्या लखनौ दिल्ली ट्रेनचे नवीन नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे स्प्राइट तेजस एक्सप्रेस. प्रश्न 2, वर्ल्ड नेव्हर गिव्ह अप डे अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर तो 18 ऑगस्टला साजरा करण्यात आला. प्रश्न 3, ओमान सोबत कोणत्या देशाने डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब या देशाने. प्रश्न 4 पाहूया. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने जर्मनीला सुपूर्द केलेल्या दुसऱ्या एच.एस. इको फ्रेइटर एमपीव्ही जहाजाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे एम.एस. मारिया. प्रश्न 5,
अलीकडेच भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाच्या लष्करातील जनरल हा मानद दर्जा प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाचा. प्रश्न 6 पाहूया. कोणता देश तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे आपला एकमेव अणुऊर्जा प्रकल्प चेर्नावोडा बंद करत आहे? तर त्याचं उत्तर आहे रोमानिया देश. प्रश्न 7. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी समुद्र मंथन योजनेसाठी जाहीर केलेली एकूण आर्थिक तरतूद किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 85,000 कोटी रुपये. प्रश्न 8 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 8 नवीन प्रशासकीय जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. प्रश्न 9. प्रशिक्षण केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास मिशनने अलीकडेच कौशल्य संपर्क QR कोड प्रणाली सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 10 पाहूया. भारताचे पहिले आभासी प्राणी संग्रहालय व्हर्च्युअल झू अलीकडेच कुठे सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदोरमध्ये. प्रश्न 11. मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारताचा पहिला हायस्पीड बुलेट ट्रेन विभाग कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सुरत ते बिलीमोरा इथे. प्रश्न 12 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेअंतर्गत तैनात असलेल्या 2000हून अधिक भारतीय शांतता रक्षक सैनिकांना कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण सुदानमध्ये. प्रश्न 13. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. संध्या किरण कॅशलेस योजना. प्रश्न 14. राज सेन यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे चित्रपट निर्माता. प्रश्न 15 पाहूया. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न 16. कोणत्या IITच्या सहकार्याने ग्रामीण भागातील मधुमेह व्यवस्थापनासाठी रुरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल अलीकडेच विकसित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मुंबईच्या सहकार्याने. प्रश्न 17 पाहूया. US सेंट्रल कमांडने पहिले बहुराष्ट्रीय बहुक्षेत्रीय हल्ला ड्रोन टास्क फोर्स म्हणून कोणत्या टास्क फोर्सची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे फाल्कन स्ट्राईक. प्रश्न 18. भारतातील पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी भारत फ्युचर सिटी कोणत्या राज्यात विकसित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 19 पाहूया. 2026 मध्ये होणाऱ्या महिला FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीचे यजमानपद कोणते 2 देश भूषवत आहेत? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड आणि बेल्जियम. प्रश्न 20. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे डिजिटल ओळखीसाठी महा-ID उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. अलीकडेच BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कोण करत आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.